हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत आणि आजच्या दिवशी तुम्ही जे काही ठरवलं असेल ते सगळं काही सत्कारणी लागू देत अशी प्रार्थना करते आणि लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर चला, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असा असणार आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर असेच कनेक्टेड राहा आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका। तर चला, आजचा विषय हा खूप युनिक आणि वेगळा असा विषय आहे आणि तो मी आज तुमच्यासोबत मांडणार आहे तुमच्यासमोर। नक्कीच तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मिडल क्लास फॅमिलीमधल्या म्हणजे मध्यमवर्गीय गृहिणींना काही सवयी असतात ज्या की कळत नकळत त्यातून आर्थिक बचत होत असते आणि ह्या सवयी त्यांच्या अंगवळणी पडलेल्या असतात आणि त्यांना म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये असो किंवा त्यांच्या ओव्हरऑल लाईफस्टाईलमध्ये असो, प्रत्येक गृहिणी या गोष्टी आपल्या आचरणात आणत असतात। तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या की मी सुद्धा फॉलो करते। तर चला लगेच सुरू करूया। तर ही आहे पहिली सवय, जी की ज्या घरात आपल्या जुन्या वगैरे साड्या असतात ज्या आपण यूज करून अशा म्हणजे नंतर आपण यूज करणार नसतो, थोड्याफार खराब झाल्यात असं म्हणतो, तर त्याचे आपण अशा प्रकारे छान असे गादीचे कवर शिवतो। तर मी सुद्धा शिवलेले आहेत। त्यानंतर आपल्या घरात जे मोठं मुलं असतात त्याचे शूज, चप्पल किंवा सँडल असतील ते लहान मुलासाठी तसेच ठेवून जर ते यायचे बंद झाले मोठ्याला तर ते आपण लहान मुलासाठी तेच वापरतो, चांगल्या कंडिशनमध्ये असतील तर। असंच कपड्यांच्या किंवा खेळण्यांच्या बाबतीतही करतो। त्यानंतर हे बघा, एक आपली साधी पाणी बॉटल आहे, त्याला मी स्प्रे ॲड केलेला आहे आणि अशा प्रकारे घरच्या घरी DIY आपण क्लिन्झर किंवा क्लिनिंग स्प्रे तयार करतो। त्यानंतर अशा बोर्नव्हिटाच्या असतील किंवा मग इतर काही आपण वस्तू बाहेरून विकत आणतो त्याच्यासोबत ज्या आपल्याला प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बॉटल भेटतात, तर इथे सुद्धा एक निळे कलरची बरणी आहे। तर अशा बरण्या किंवा बॉटल ज्या भेटतात तर त्याच आपण रियूज करून घरामध्ये काहीतरी सामान ठेवण्यासाठी वापर करतो। तर मी सुद्धा त्याचा करते। त्यानंतर असे जे मिक्सरचे असो किंवा आपण जे ग्लास सेट, कप सेट काही जे घेतो त्याच्यामध्ये त्याच्यासोबत ना अशा मोठमोठे बॉक्सेस आपल्याला भेटतात, तर हे टाकून न देता मी याच्यामध्ये काही महत्त्वाचं सामान स्टोअर करून ठेवते। त्यानंतर नेक्स्ट म्हणजे अशा काही प्लास्टिकच्या वस्तू ज्या मी 10 रुपयाची किंवा 20 रुपयाची जी गाडी येते त्याच्यातून खरेदी करते, यामुळे पैसेही वाचतात आणि वस्तूही आपल्याला भेटतात। त्यानंतर रात्रीचं शिल्लक राहिलेल्या चपात्या किंवा भात त्यांना फोडणी देऊन दुसऱ्या दिवशी छान फ्राय करून ते खायला उपयोगात आणते, जेणेकरून अन्नही वाया जात नाही आणि जे काही आपण दुसऱ्या दिवशी नाश्त्याला बनवणार असतो त्याऐवजी हे आपण नाश्त्यासाठी यूज करू शकतो। त्यानंतर तेल मी फक्त 2 पळ्याच यूज करते, प्रत्येक भाजी असो किंवा नाश्ता बनवण्यासाठी असो, जेणेकरून तेलाची पण बचत होते, कमीत कमी तेल वापरलं जातं आणि हे आपल्याला शरीरासाठी पण हानिकारक असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तेलाची सुद्धा बचत होते आणि अशा प्रकारे उरलेल्या शिळ्या चपात्या यांचा सकाळचा नाश्त्याला चिवडा करून मस्तपैकी खाल्ला जातो। त्यानंतर जो कपड्यांचा साबण आहे तो छोटा झाला किंवा चिकट झाला, वापरता येत नसेल असा राहिलेला साबण फेकून न देता मी हा आपल्या भांडी घासण्याच्या जो आपला डब्बा असतो त्याच्यामध्ये ॲड करते आणि ह्या भांडी घासण्यासाठी वापरते, कारण तो जास्त खराब कपड्यांना वगैरे यूज केलेला नसतो, जसं की पाय पुसणे वगैरे ते निरम्यातूनच धुतलेले असतात। त्यानंतर नेक्स्ट जी गोष्ट आहे ती अजून एक मी तुमच्यासोबत शेअर करते, ती म्हणजे आपल्या कपाटात अशा प्रकारच्या काही हलक्या फुलक्या साड्या असतात। तर आमच्याकडे ना गावाकडे जे सातारा कराड साईडचे त्यांना माहीत असेल, कुठे गेले की कोणी ना कोणी आपल्याला अशा हलक्या लाईट वेटेड साड्या घेतं किंवा आहेराच्या वगैरे आलेल्या असतात इकडून तिकडून, अशा आमच्या घरी पण भरपूर असतात कपाटामध्ये। त्यामुळे आम्ही म्हणजे सासूबाई असो किंवा मी पण आम्ही घरी विकत साड्या ह्या घरात डेली यूजसाठी विकत कमीत कमी साड्या घेतो, अशा कुठून आलेल्या असतील किंवा घरात आहेराच्या वगैरे साड्या असतात त्याच लाईट वेटेड साड्या घरी डेली यूजसाठी वापरतो आणि त्या चांगल्याही असतात। त्यानंतर नेक्स्ट गोष्ट म्हणजे कपडे मी निरम्यात घातल्यानंतर ज्या कपड्यांना आवश्यक आहे त्याच कपड्यांना मी साबण लावते, कारण आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये निरमा पावडर टाकलेली असते, त्याचा भरपूर फेस होतो। जसं की साडी, आता साडी आपण थोड्या वेळासाठी घालतो, अगदी 2 ते 3 तास किंवा एखाद्या वेळी जास्त
1-2 तासच आपण घालतो कधी काही काम असेल तर. मग साडीला न साबण लावता मी तशीच निरमा पावडरमधून धुवून काढते, कारण पुरेसा फेसही होतो, साडी पण स्वच्छ क्लीन होते आणि त्याला उगाच जास्तीचा साबण लावून काय उपयोग नसतो, कारण ती आपण जास्त वेळ घालत नसतो, काहीतरी कुठेतरी जाण्यासाठी वापरत असतो आणि ती एवढी काही घाण झालेली पण नसते. त्यामुळे जसे की साडीच असो असं नाही, असे बरेचसे कपडे असतात आपल्या धुण्यामध्ये जे की साबण लावण्याची गरज नसते, जास्त मळलेले नसतात, कारण आपण ते डेली वॉश करत असतो. तर त्यांना सेपरेट निरम्यामध्ये घातल्यानंतर पुन्हा आणि साबण लावून वाया घालवायचं गरजच नाही आहे, कारण नुसता फेस करून असं धुतलं जातं असं नाही. तसं जसं की आपण साडीवरती जे ब्लाऊज वेअर करतो ते सुद्धा आपण म्हणजे जास्त काही साबण लावण्याची गरज नसते असं मला वाटतं, कारण ते निरम्यामध्ये आपण घातलेले असतात. तर मी असे जे काही कपडे असतात जे आपण थोड्या वेळासाठी यूज करतो ते फक्त मी निरम्याच्या पाण्यामधूनच धुवून काढते, त्याला साबण वगैरे लावत नाही, जेणेकरून साबणसुद्धा बचत होतो. आणि मला महिन्याला मी फक्त 6 साबण भरते, त्यातले 4 साबण यूज होतात, 2 साबण हे माझे नेक्स्ट महिना म्हणजे संपेपर्यंत दुसरं सामान भरेपर्यंत शिल्लक राहतात. तर ही टिप तुम्ही फॉलो करता का नक्की सांगा. त्यानंतरची जी नेक्स्ट सवय आहे जी गृहिणी यूज करतात, मी पण करते, ते म्हणजे अशा प्रकारच्या थंडच्या बॉटल आपण ज्या आणतो त्यानंतर पाणी पिण्यासाठी वापर करू शकतो आपण, काही दिवसांसाठी का असेना, जास्त काळ नाही. त्यानंतर अशा प्रकारचे DIY मी घरच्या घरी करते. तर आता माझ्याकडे चप्पलचं रॅक नाही आहे आणि ही गोष्टी आपण ॲडजस्ट करून करू शकतो की आता स्टँडच पाहिजे असं काय नाही आहे. तर मी हा जो कपाटाचा काय म्हणतो आपण ड्रॉवर आहे त्याला DIY करून चप्पल स्टँड केलेला आहे. तर अशा प्रकारच्या DIY गोष्टी मी करत असते, जेणेकरून आपली इतर त्या गोष्टींसाठी लागणारी बचतही होते. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे की अशा प्रकारचे आहेराचे टॉवेल वगैरे लहान लहान आमच्या घरी भरपूर असतात, बरेच जणांकडे येतही असतील, आपण कुठे गेल्यानंतर येतात आपल्याला. आणि असे छोटे टॉवेल काही आपण आंघोळीसाठी यूज करत नाही, मोठेच यूज करतो. तर हे टॉवेल असेच ठेवून न देता याचा नेक्स्ट उपयोग आम्ही काय करतो, तर असं मी फ्रीजवर वगैरे जेव्हा कवर धुवायला काढलेलं असतं तेव्हा ते छानपैकी आपण टाकू शकतो. आणि त्यानंतर मिक्सरला किंवा आपले जे काही अप्लायन्सेस असतात किचनमध्ये त्याला असं कवर करण्यासाठी, जेणेकरून धूळ वगैरे बसत नाही आणि अशी एक घडी करून टाकलं तर होऊन जातं. आणि किचनमध्ये हात पुसायला वगैरे नॅपकिन म्हणून मी या टॉवेल यूज करते. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे आपल्या ज्या जुन्या पुराण्या साड्या असतात, लाईट वेटेड साड्या ज्या आपण डेली यूजसाठी यूज करतो, त्या थोड्याशा जुन्या झाल्यानंतर जेव्हा आपण त्या घालायच्या बंद करतो त्यावेळेस अशा प्रकारे पाय पुसणीसाठी पैसे घालवण्याशिवाय किंवा घालवण्याऐवजी अशा प्रकारे ते विणून, आता ह्या मी घरच्या घरी पण विणते किंवा मग अशा प्रकारे विणून आपण तयार करून त्याच साडींचा रियूज करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे DIY करून छान अशा पायपुसण्या यूज करू शकतो आणि घराला पण त्याची शोभा येते. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे सामान भरताना किराणाचं मी एक काळजी घेते, ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच भरते. तर आता हा आहे पाऊंड्स पावडरचा डबा जो आपल्याला रोज रेग्युलर लागतो. तर हा मी 10वालाच यूज करते, कारण लहान मुलं असल्यामुळे सांडणं वगैरे होतं, त्यामुळे मोठा डबा आणला तर तेवढा वेस्ट होऊ शकतो, म्हणून मी छोटाच आणते दर महिन्याला 10 रुपयाचा. त्यानंतर ज्या आपल्या साड्या असतात ज्या आपण आता घालत नाही, अशा खराब झालेल्या साड्या ज्या की आता वेअर करणार नाही, तर त्याची अशी छान छान गोधड्या शिवून आपण त्या यूज करू शकतो, ज्या की आम्हीही करतो. कारण याने आपण छान छान मोठ्या मोठ्या सतरंजा किंवा बेडशीट्स असतील किंवा मोठे अशा अंथरण्यासाठी वापरले जाणाऱ्या गोष्टी, त्यासाठी पैसे घालवण्यापेक्षा अशा गोधड्या आपण घरच्या घरी शिवून वापरू शकतो. तर आता बऱ्याचशा गोष्टी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत, ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत पाहिल्या, ज्या राहिल्या असतील त्या मी आता तुमच्यासोबत शेअर करते. ॲक्च्युली इथे मी छानपैकी बोलले होते, एक्सप्लेन केलं होतं, पण व्हॉईसमध्ये खूप सारा नॉईस येत होता, त्यामुळे मी व्हॉईस म्यूट केला आणि आता व्हॉईस ओव्हर देते. तर जसं की आपण जेव्हा कपडे वगैरे खरेदी करण्यासाठी बाजारात जातो त्यावेळेस आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींपेक्षा परवडणाऱ्या गोष्टी आपण घेत असतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट घेताना आपण आधी त्याची किंमत बघतो, जर आपल्या बजेटमध्ये असेल तरच गोष्टी खरेदी करतो. पण आपल्याला आवडणारी गोष्टी जर एकदम खूप मोठ्या किमतीची असेल तर आपण ती अवॉइड करतो, त्यापेक्षा कमी किमतीची पण छान अशी गोष्ट आपण घेत असतो. आणि बरेचदा मी तर काय करते की मोठमोठ्या मॉल्समध्ये वगैरे खरेदीला न जाता जे काही आपले लोकल मार्केट असतात, म्हणजे गाड्यावरती वगैरे
वगैरे वस्तू भेटतात तर त्यासुद्धा छान भेटतात. आणि जे काही असे बाजार असतात, आठवडी बाजार, त्याच्यामधून वस्तू घेणं मी पसंत करते, कारण त्या ठिकाणी सुद्धा खूप छान छान वस्तू येतात. त्याचबरोबर त्या कमी किमतीत असतात, अफोर्डेबल प्राईजमध्ये असतात आणि आपल्याला पण छान वाटतं की कमी पैशामध्ये आपल्याला चांगली वस्तू भेटली, बचतही होते. त्यानंतर मगाशी मी जसं सांगितलं तसं की घरातला इन्कमचा जर भार एकाच व्यक्तीवरती असेल तर थोडीशी चिडचिड होते घरामध्ये. तर त्यामुळे आपण अशा प्रकारच्या काही DIY गोष्टी नक्की घरच्या घरी करू शकतो, ज्याने आपले पैसेही बचत होतात आणि आपल्याला त्या गोष्टीचा म्हणजे वापरही करता येतो. तर अशाच काही गोष्टी मी ज्या म्हणजे माझ्या लाईफमध्ये यूज करते त्याच मी तुमच्यासोबत आज शेअर केलेल्या आहेत. त्यानंतर आपले कपडे जरी असले तरी घरात घालण्याचे वेगळे, त्यानंतर बाहेर घालण्याचे वेगळे असे असतात. पण जे आपले बाहेर घालण्याचे कपडे असतात नवीन, ते शक्यतो आपण जपून जपून वापरतो. मिडल क्लास फॅमिलीमध्ये घरात घालण्याचे वेगळे, त्यानंतर नाईट सूट वेगळे असं काही नसतं. जे आपले वापरून जुने झालेले कपडे असतात तेच आपण रात्री नाईट सूट म्हणून वापरतो किंवा मग ॲज इट इज त्याच्यावरच झोपत असतो. कारण दिवसभर जरी आपण गाऊन वगैरे घातलेला असेल तर तोच आपण रात्रीसुद्धा कॅरी करतो. तर असं असतं मिडल क्लास फॅमिलीचं राहणीमान किंवा लाईफस्टाईल. त्यानंतर दुसरी एक गोष्ट अशी की ज्वेलरी. आता ज्वेलरी मी जास्तीत जास्त गोल्डची घेऊ शकत नाही. आता सगळ्यांनाच माहिती आहे गोल्ड खूप महाग झालेलं आहे. तर यावरती उपाय म्हणून बरेच वेळा मी फॉर्मिंग ज्वेलरी असेल किंवा मग 1 ग्रॅम गोल्डमधले अशा ज्वेलरी कलेक्ट करून घेऊन ठेवते, जेणेकरून आपल्याला 4 चौघात गेल्यानंतर आपण छानही दिसतो आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन पण छान वाटतो आणि आपल्याला सुद्धा कमीपणा कुठेच वाटत नाही. आपल्याला सुद्धा सोनं घातलेल्याचा आनंद भेटतो आणि बऱ्याचशा सोन्याच्या गोष्टी ऑलरेडी आपल्याकडे असतात ज्या आपण घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे फॉर्मिंग ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर असा होता आजचा एकंदर व्हिडिओ माझा. तुम्हाला कसा वाटला, ते ह्यातल्या कोणत्या सवयी तुम्हाला आहेत, तुम्ही कोणत्या कोणत्या सवयी फॉलो करता ते मला अवश्य कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा. त्याचबरोबर अजूनही चॅनलवर जर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत